सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो बघा, मी ह्या 2 स्लीव्ज शिवलेल्या आहेत, त्या दाखवते तुम्हाला मी आज खास। तर हे प्रिन्सेस आहे आणि हा जो शिवलेला आहे पाठीमागचा तो फोर्टक्स आहे। पण ही बाही डिझाईन आहे ना, ही घराघरात पोहोचलेली आहे। मी तर म्हणते ना 90 बायकापैकी 100 बायकापैकी 90 बायकांनी तर ही बाही डिझाईन शिवलेलीच आहे। तर जाऊ दे, चांगली वाटते, छान पण दिसते घातल्यावर। तर ही आतमध्ये एक आपली जी नॉर्मल बाही असते ती शिवलेली आहे मी, आणि बाहेरून ही डिझाईन टाकलेली आहे। तर ह्याला हे लटकन पण लावलेत, 120 रुपये मीटरनं भेटते मला मार्केटला। तर बघा, ही जी बाही आहे, तर आता या बाईची मी तुम्हाला एक गंमत सांगते। तर काय आहे, ही बाई ना खूप बायकांना आवडली, पण नाही का ही बाई घातल्यावर इथपर्यंत येते असं बायका म्हणतात की मला एवढी लांब नको आहे, एवढी किंवा एवढी झाली तरी चालते। तर ही बाई लहान कशी करायची आता हे सांगते मी तुम्हाला। तर ही बाई लहान करते वेळेस काय करायचं, हिची जी उंची घेतो ना आपण 12 इंच 13 इंच, आता टेलरला माहिती आहे किती उंची घेतात ते। तर ही जी उंची घेतात ना, ही उंची खूप कमी घ्यायची, म्हणजे आपली बाही आहे ना तेवढी छोटी येते। अशी जेवढी उंची कमी घेसाल तुम्ही तेवढी याची बाही याची उंची कमी घेतली की मग थोडंसं एवढं तर नाही येत, मग इथपर्यंत किंवा मग इथपर्यंत येतं, जास्त कमी पण घेता येत नाही। 10 इंचापर्यंत 9.5 इंच 10 इंचापर्यंत ही उंची जरी घेतली ना तरी बरोबर बसून जाते। तर हा फोर्टक्स शिवलेला आहे आणि याची गळा डिझाईन अशा प्रकारे मी केलेली आहे। आणि ही बाई डिझाईन तर सगळ्याला माहीतच झालेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते आता, ही एक हातात घालून दाखवते की याची उंची कुठपर्यंत झालेली आहे बघा। तर मी तर नाही शिवली, पण बऱ्यापैकी बायकांना आवडली ही डिझाईन बाईची। तर बघा, आता हे असं केल्यावर इथपर्यंत दिसते आणि असं केल्यावर बघा फक्त इथपर्यंतच पडते। ह्या बाईची उंची पण मी तेवढीच घेतली, आणि तो दाखवले होतात मला त्याची पण उंची एवढीच घेतलेली आहे। तर ह्याची पूर्ण उंची मी जी उंची घेतात ती उंची मी 10 इंचाची टाकली, आणि अशी जो आपला नमूद आकार असतो तो जेवढं कापड आहे तेवढं कापड टाकलं, म्हणजे 7 इंचापर्यंत टाकलं, आणि हे 3.5-4.5 इंचाचं टाकलं, आणि ही उंची आहे ती 10 इंचाची टाकली, म्हणजे बरोबर आहे बघा इथपर्यंत बसती। आवडली का? कमेंट करून मला नक्की सांगा, आणि आवडली असेल तर धन्यवाद।